हे यूट्यूब फॅमिली, वेलकम टू माय चॅनल. तर सोमवारचा दिवस सकाळ सकाळ मुलांना जेवण बनवून दिलं. बटाट्याची भाजी आणि चपाती. क्लास सुटला आणि क्लास सुटल्यावरती माझी धावपळ चालू झालेली आहे झाडू मारायची. झाडू मारत मारतच म्हणलं आता शूटिंग घ्यावं, असं सेपरेट तर मला काही वेळ भेटणार नाही एखाद्या गोष्टीला, म्हणून आपलं चालू केलेलं होतं. आज माझा सोमवार. देवपूजा तर करायची होती, पण म्हणलं आधी सगळं स्वच्छ करून घ्यावं आणि मग देवपूजा करावी. आज थंडी पण जास्त वाजत होती, म्हणून स्वेटर पण घातला होता. शक्यतो मी कधी घालत नाही स्वेटर. आतमधलं झाडून झालं होतं, मग म्हणलं आता बाहेरचं पण साफ करावं, म्हणून बाहेरचं साफ करायला घेतलं. बाहेरचं साफ करून झाल्यावर देवपूजेला मस्त चालू केलं. देवपूजा केली, मग कसं मन प्रसन्न वाटायला लागलं. देवपूजा केली नाही तर मला करमतच नाही. कुणाकुणाचं असं होतं तर मला कमेंट करून नक्की सांगा. देवपूजा पटपट करून घेतली. आज उपवास होता, पण मी शाबूच भिजू घातलेला नव्हता. आता शाबू भिजू घालून कधी व्हायचा, तरी पण मी शाबू भिजू घालण्याचा विचार केला. आता देवपूजा झाली. मुलांना तर शाबू आवडतो, म्हणून भिजूच घालायचा होता मला. त्यांना तरी चपाती आणि बटाट्याची भाजी करून दिली होती. मग मी आता काय करायचं ह्या विचारातच होते. देवपूजा अशी मस्त छान झाली. मग मी शाबू शोधायला चालू केलं, पण शाबू काय सापडतच नव्हता. असं स्टूलवर चढवून इकडं तिकडं बघितलं आणि आत्ताच कालच्या डीमार्टच्या ह्याच्यामध्ये तर आणला होता. मग परत मला सापडला खूप वेळानंतर आणि मग मी शाबू असा भिजू घातला. थोड्या वेळ त्याच्यात पाणी ठेवलं तर ते कसं लवकर भिजतं, म्हणून ठेवलं. मग भूक तर लागली होती खूपच, म्हणून म्हणलं आता हा ॲपल आहे ते खावा आणि नंतर हे पेरू पण आहेत ते पण खावे. आणि हे असं मी मनी प्लांट लावले. मला खूप आवडतं झाडं लावायला, पण आम्ही गावी गेलो की ती झाडं सुकून जातात. मनी प्लांट असं आहे की त्याला जास्त पाणी लागत नाही, म्हणून हे बघा किती छान ग्रो झाले. 1च महिना लावून झाले, पण खूपच छान वाढले. आणि हे जे दुसरं झाड दिसतंय ना, ते लिचीचं झाड आहे. ते स्वराने बी खाऊन लावलेलं होतं तिथं आणि ते लगेच वाढलं. कोणतरी आलं होतं म्हणून मी बाहेर गेले दरवाजा उघडायला आणि हा अर्धाच व्हिडिओ राहिलेला हा परत शूट केला मी. आणि ते पण बघा, भूक लागली होती एवढी आणि त्यात ते ॲपल पण असं खराब निघलं. तर म्हणलं लगेचच आता भूक लागली आहे तर मी आता करून बटाटा शेंगदाणा थोडासा परतून घेतला तेलामध्ये मिरची टाकून आणि ते खायला घेतलं फायनली. तुम्हाला माझे ब्लॉग आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा प्लीज. बाय.